100 वेळा आपल्याला त्या चुका करायच्या नाहीये. बघा, हा प्रश्न कायद्याच्या रिलेटेड प्रश्न आहे. जसा 1858चा कायदा, 1909चा, 1919चा हा प्रश्न जो पेपरमध्ये आलाय, हा 4 जानेवारी 2026ला गट ब च्या पूर्व परीक्षेत आलेला प्रश्न आहे. आणि काय म्हटलेलं आहे बघा. आता हे कायदे लक्षात ठेवण्यासाठी मी काही ट्रिक्स आणि शॉर्ट तुम्हाला सांगतो. जसं इथं बघा, जो पहिला कायदा होता जो 1858चा होता, हा कायदा खूप फेमस कायदा आहे. कारण की 1857चा जो उठाव झाला होता त्यानंतर 1858चा कायदा करण्यात आला आणि सत्ता जी होती त्याचे हस्तांतरण करण्यात आले. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम करण्यात आली आणि सर्व सत्ता जी जाऊन कुणाकडे गेली तर ब्रिटिश राणी होती त्यांच्याकडे गेली, म्हणजे इंग्लंडकडे गेली. यामध्ये एक नवीन पद तयार करण्यात आलं जे की व्हाईसरॉय नावाचं पद होतं, जे की पहिले गव्हर्नर जनरल होतं. त्या ठिकाणी व्हाईसरॉय आला आणि जो पहिला व्हाईसरॉय बनला तो कॅनिन बनला. कोण बनला? कॅनिन. तर लक्षात ठेवा, व्हॉइस म्हणजे आवाज, व्हॉइस जो आहे तो कानाने ऐकतो म्हणून कॅनिन. तो व्हाईसरॉय हा कॅनिन बनला. ही शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. त्यानंतर भारत मंत्री हे नवीन एक पद तयार करण्यात आलं आणि त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांची एक टीम सुद्धा बनवण्यात आली. याच कायद्याने दुहेरी शासन पद्धत जी आहे ती पूर्णतः रद्द करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट जो कायदा आहे तो 1861 आणि 1892 ही कायदे एवढे विशेष महत्वाचे नाहीये, परंतु जो मेन कायदा आहे तो 1909चा. या 1909च्या कायद्यालाच मॉर्ले मिंटो सुधारणा सुद्धा म्हणतात. आता मॉर्ले मिंटो तर 1909 मध्ये बघा, हा शून्य जो आहे हा टिंबासारखा दिसतो, म्हणून मिंटोच्या जवळ असं टिंब आहे, तिथून तुम्ही लक्षात ठेवा मॉर्ले मिंटो सुधारणा. तर यामध्ये बघा, स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. मुस्लिमांसाठी एक सेपरेट स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं आणि यामध्ये भारतीय मतदारसंघाचा जनक म्हणून मिंटोला ओळखले जाते. लक्षात ठेवा, मिंटोला ओळखले जाते. आणि यामध्ये पहिल्यांदाच कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना प्रवेश देण्यात आला आणि जो व्यक्ती होता पहिला ज्याला कायदे मंडळात प्रवेश मिळाला त्या सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले भारतीय व्यक्ती आहे. त्यानंतर 1919चा जो कायदा आहे त्याला माउंटेन्यू चेन्सफोर्ड सुधारणा कायदा आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये बघा टिंब नाही आहे म्हणून जर मॉर्लेमेंटो येणार नाही, इथे माउंटेन्यू चेन्सफोर्ड सुधारणा. ठीक आहे. यामध्ये केंद्र आणि प्रांत असे दोन भाग होते. प्रांतांना द्विदल शासन पद्धती देण्यात आल्या होत्या. केंद्राला काय दिलं होतं? द्विगृही कायदे मंडळ. नंतर जर 1935चा कायदा याच्यानंतर आपण पाहतो त्यामध्ये प्रांताचं जे द्विदल शासन पद्धती हे नष्ट करून हे केंद्राला देण्यात आलं होतं. हाच फक्त एक फरक आहे. तर त्यानंतर 1935चा कायदा जो फरक मी तुम्हाला इथं सांगितला, प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली होती शासनाला आणि केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती जी आहे ती लागू करण्यात आली होती, जे की पहिले प्रांतामधली संपूर्ण टाकली आणि केंद्रामध्ये दिली. आणि 3 संघसूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या करण्यात आल्या. तर आता प्रश्नाकडे आपण वापस येऊ. प्रश्नामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे भारतीय सुशासन कायदा हा कोणत्या वर्षी झाला. याच्यामध्ये काय झालं तर यामध्ये भारत मंत्री नावाचं एक पद निर्माण करण्यात आलं. भारतीय परिषद कायदा 1909. तर 1909 मध्ये आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र मुस्लिमांसाठी मतदारसंघ. 1919चा जो कायदा होता यामध्ये काय करण्यात आलं तर यामध्ये प्रांतीय द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आली आणि 1935चा जो कायदा होता यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात आली. तर शासन पद्धती टाकण्यात आली आणि प्रांतीय पद्धती रद्द करण्यात आली. तर अशा प्रकारचं ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय हिंद, जय महाराष्ट्र.